मुलांनो, परीक्षेमध्ये प्रश्न कसे येतात, आपण जो संख्यांचा प्रकार हा जो घटक घेतला, संख्या आणि त्यांचे प्रकार, त्यामध्ये आल्या नैसर्गिक संख्या, त्यासोबत आहे मूळ संख्या, बरोबर, त्याच्यानंतर पूर्ण संख्या, त्याच्यानंतर पूर्णांक संख्या, आणि यासोबतच 100 1 ते 100 पर्यंत प्रत्येक अंक कोणता, एक म्हणजे 0 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 हे अंक किती वेळा येतात हे जे आपण शिकवलं यावर पुन्हा त्यानंतर काय शिकवलं होतं, संख्यानुसार सूचनेनुसार संख्या तयार करणे, बरोबर आहे. हे जे आपण शिकवलं यावर आधारित कसे प्रश्न येतात परीक्षेमध्ये ते आज आपण पाहणार आहोत. चला सुरू करूया मग. की बघा, आपण हे जे घटक घेतले या घटकावर आधारित परीक्षेमध्ये फिरवून आपल्याला संभ्रम अवस्था निर्माण होईल असे प्रश्न परीक्षेत येत असतात. पहिला प्रश्न असा आहे की 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांमध्ये 5 हा अंक किती वेळा आला आहे. बघा, 1 ते 100 आपण पूर्वी पाहिलं होतं की 1 ते 100 यामध्ये 0 आणि 1 हे दोन अंक जर सोडले तर 2 पासून ते 9 पर्यंत सगळे अंक हे 20 वेळेस येतात. किती वेळेस येतात? 20 वेळेस येतात. बघा, लक्षात ठेवा, 1 हा 21 वेळेस आणि 0 हा 11 वेळेस येतो. एवढं आपण ध्यानात ठेवलं होतं. म्हणून कुठलाही अंक, आता 2 ते 9 यामधला कुठलाही अंक किती वेळेस येईल, मग हा 20 वेळेस. म्हणून आपल्या पर्यायाचा उत्तर क्रमांक काय यायला पाहिजे, मग 20 वेळेस असा पर्याय यायला पाहिजे. 20 वेळेस. लक्षात आलं? परीक्षेत असे प्रश्न म्हणजे पर्याय क्रमांक असा असतात 19 आणि 18. बघा, मग कोणता बरोबर आहे? हा 20 बरोबर आहे. म्हणून 20 वेळेस हा अंक यायला पाहिजे. जर परीक्षेमध्ये तुम्हाला विचारलं असतं काय की 10 ते 99 पर्यंतच्या अंकांमध्ये 5 हा अंक किती वेळेस आला आहे, बघा लक्षात घ्या. तर अशा वेळेला आपण लक्षात ठेवा, हा प्रत्येक वेळेस हा अंक 19 वेळेस आलेला आहे. कुठलाही अंक घ्या, मग 1 पासून ते 9 पर्यंतचे सगळे अंक 19 वेळेस आलेले आहेत 10 ते 99 पर्यंतच्या अंकामध्ये. या दोन गोष्टी लक्षात ठेवलात तर आपल्याला परीक्षेत कसाही प्रश्न येऊ द्या ते पटकन आपल्या लक्षात येतो. दुसऱ्या प्रकारचा प्रश्न कसा असतो परीक्षेमध्ये बघूया आपण. फक्त 2 अंकी संख्यांमध्ये 7 हा अंक किती वेळेस आला आहे, किती वेळा येतो. बघा, किती वेळा येतो असा प्रश्न येतो. आत्ताच आपण हा प्रश्न घेतला की 0 ते म्हणजे 1 ते 100 यामध्ये 0 आणि 1. बघा, लक्षात घ्या, 0 आणि 1 हा 11 वेळेस आणि हा 21 वेळेस. हा जर सोडले बाकी सगळे 20 वेळेस. आणि 10 ते 99 या 2 अंकी संख्यांमध्ये 1 पासून ते 9 पर्यंत सगळेच अंक हे 19 वेळेस येतात. म्हणून 7 हा अंक किती वेळेस यायला पाहिजे, हा 19 वेळेस यायला पाहिजे. प्रश्न काय म्हणतोय, फक्त 2 अंकी संख्यांमध्ये. बघा, फिरून तुम्हाला प्रश्न विचारला आहे. अशा पद्धतीचा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतो. चला, दुसऱ्या प्रकारचा कसा प्रश्न येईल तोही उदाहरण घेऊ आपण, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. चला, प्रश्न संख्या वाचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मी नंतर त्यावरती प्रश्न तुम्हाला सांगणार आहे. संख्या वाचत चला. दिसतायत का संख्या तुम्हाला सर्वांना? बघा, संख्या वाचा.
संख्या वाचा, परत एकदा बघा, संख्या वाचत चला. चला, आता हे 4 संख्या दिल्यात. यावरती प्रश्न काय म्हणते, पुढील पैकी सर्वात लहान संख्या कोणती. बघा काय ही संख्या, 70,707, 70,077, 70,770 आणि 70,070. बघा लक्षात घ्या, 70,070. मग सर्वात छोटी लहान यामधली कोणती संख्या येईल बघ, कारण 70,000 सगळीकडे सारखाच आहे. इथेही 70,000 आहेत, इथेही 70,000 आहेत, इथेही 70,000 आहेत, इथेही 70,000 आहेत. तर मग आपल्याला ठरवायचं कसं लहानपणा, शतकानुसार. ज्याचं शतकच नाही, आता या 2 अंकामध्ये किंवा 2 संख्यांमध्ये शतक नाहीये, मग जी संख्या लहान असेल ती, एकक आणि दशकामधली जी संख्या लहान असेल ती संख्या सर्वात लहान आहे. म्हणून इथे 77 आहे, इथे 70 आहे. कोण लहान आहे, म्हणजे 70,077 ही जी संख्या आहे सर्वात लहान संख्या आहे. पर्याय क्रमांक 4. अशा पद्धतीने प्रश्न येतात. चला दुसरा प्रश्न बघूया, तुमच्या लक्षात येईल. दुसरा प्रश्न आहे 33,719, 71,933, त्याच्यानंतर 91,337 आणि 37,193 यापैकी लहान संख्या कोणती, असा तुम्हाला परीक्षेत प्रश्न आहे. मग सुरुवात बघा, इथे आहे 91,000, इथे आहे 33,000, इथे आहे 71,000 आणि इथे आहे 37,000. मग यामध्ये सर्वात लहान कोण आहे रे, 33,000. मग सोपं एकदम, आपली पर्यायाचं उत्तर काय येईल, मग 33,000 हा पर्यायाचं उत्तर येईल. लक्षात ठेवा, संख्या वाचन महत्वाचं आहे. ज्यांना संख्या वाचन चांगल्या पद्धतीने येतं पटकन ते सोडू शकतात. चला आता प्रश्न असा आहे, 15,000 अधिक 15 शतक बरोबर अधिक 15 दशक तर बरोबर काय, असा प्रश्न आहे परीक्षेत. मग असा प्रश्न परीक्षेत आल्यानंतर त्याचे उत्तर दिलेत त्यांनी, की पहिलं उत्तर, दुसरं उत्तर, तिसरं उत्तर आणि चौथं उत्तर आहे. बघा या चारीपैकी कोणतं तरी एक उत्तर बरोबर आहे. मग कसं ठरवायचंय आपल्याला, किती शतक. बघा इथं हे लक्षात ठेवा, हे किती हजार आहेत, 15,000 आहेत. 15,000 संख्या बघा आपण लिहूया, तुमच्या लक्षात येईल. म्हणजे बेरीज करा. बेरीज करण्यासाठी आता या पद्धतीत दिलेला आहे, आपण उभ्या पद्धतीत कच्च्या वहीवर करायचं आहे. 15 शतक, 15 शतक म्हणजे किती रे, हा 1,500 15 शतक. आणि 15 दशक म्हणजे किती, 150. हे बघा बरोबर. आता करायची बेरीज, बेरीज चिन्ह देऊयात, 0शी 0, 5शी 5, 5 आणि 1 6, हा 5 आणि 1 6 आणि हा 1, 16,650 असं उत्तर. पर्याय क्रमांक किती आहे, हे बघा इथे 4 आहे चौथ्या क्रमांकाचं, म्हणून आपला पर्याय क्रमांक काय असेल, 4 असेल. बघा प्रश्न तर तुम्हाला असा गोंधळून टाकणारा आहे. 15,000 15 शतक आणि असा जर प्रश्न आला तर काय करायचं, कच्च्या कागदावर अशी मांडणी करून घ्यायची. 15,000 लिहून काढा, 15,000. 15 शतक म्हणजे किती रे, 1,050 नाही 1,500. कळलं. म्हणून अशा पद्धतीने तुमच्या लक्षात आलं की पटकन गणित सोडवता येतं. चला दुसरा प्रकार बघूया, परीक्षेत कसा येऊ शकतो प्रश्न, कशा स्वरूपात. असा प्रश्न आला की नक्कीच या पद्धतीने सोडवायचं. चला आणखी दुसरा प्रश्न आहे, 5,000 अधिक 27 शतक अधिक
62 दशक अधिक 3 दशहजार 3 दशहजार आणि 4 लक्ष 4 लक्ष. बघा कुठल्याही संख्या कुठेही मांडलेल्या आहेत आणि त्या आता बेरजेमध्ये कुठल्याही संख्या कुठं जरी लिहिला तरी बेरजेमध्ये काही अडचण येत नाही. मग आपण काय करायचं अशा वेळेला की अगोदर पहा की कोणती संख्या मोठी आहे. 4 लक्ष आहे, 3 दशलक्ष आहे, 5000 आहे, 27 शतक आहेत का 62 दशक आहे. सर्वात मोठी कोणती आहे 4 लक्ष. मग 4 लक्ष कशी करणार हे 4 लिहा. लक्ष म्हणजे एकक, दशक, शतक, हजार, 10,000 आणि लक्ष. सोपं. मोठी आहे नाही म्हणून अगोदर मांडा. त्यासोबत 3 दशहजार म्हणजे किती हजार आहेत हे 30,000 आहेत. आले लक्षात. बघा 30,000 3 दशहजार म्हणजे 10,000 30,000 हे बघा. त्यानंतर 5,000 लिहा इथे 5,000. त्यानंतर 27 शतक म्हणजे याच्यात बघा 10 शतकाचा 1,000 होत असतो म्हणून 2,000 हे 700 आलं. आणि 62 दशक म्हणजे याच्यात आहे 600 आणि हे 20 रुपये. आपण शिकलेलो आहोत. आता यांची काय करायची आपल्याला बेरीज. यांनी बेरीज करायला सांगितली म्हणून बेरीज करूयात. 0 शी 0 इथं 2 शी 2 7 आणि 6 13 हा चाला 1 आपण इथे डोक्यावर लिहूया. हा 1 आणि हे 5 6 आणि हे 2 8 हे 3 अशी 3 आणि 4 अशी 4. अशा पद्धतीचं उत्तर जिथं असेल तर ते आपलं उत्तर पर्याय क्रमांक शोधायचा आणि तो लिहायचा. कळालं. अशा पद्धतीने सॉरी इथं 2 लिहिले का आपण 8 आहेत हे बघा. अशा पद्धतीचं पर्याय परीक्षेमध्ये असं येतं. 5,000 वेगळे, 27 दशक शतक वेगळे. बेरजेमध्ये कसंही तरी मांडलं तरी आपण ध्यान देऊन केल्यावर नक्कीच आपल्याला प्रश्न पटकन सुटतात. आता दुसरा प्रकारचा प्रश्न कसा येतो बघूया. अशा पद्धतीचा प्रश्न आला की अशी मांडणी करायची कच्च्या कागदावर आणि सोडवायची. तुमच्या लक्षात येईल पटकन. चला 5 2 4 3 7 1 5 2 4 7 3 1 या अंकांचा प्रत्येकी एकदाच वापर करून 6 अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करा. 6 अंकी मोठ्यात मोठी संख्या 6 अंकी मोठी संख्या तयार करायची आपल्याला. परीक्षेत काय म्हणते हे अंक एकदाच वापरून 6 अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करा. ती खालीलपैकी कोणती किंवा पर्याय दिलेले असतात. मग 6 अंकी जर मोठी करायची असेल तर उतरत्या क्रमाने संख्या लिहायच्या. तुमच्या लक्षात येईल. मग सर्वात मोठी कोण आहे. मग इथे 7 आहे. त्यानंतर 5 त्यानंतर 4 त्यानंतर 3 त्यानंतर 2 त्यानंतर 1 झाली आपली. जो पर्याय असेल बघा आलेल्या आपलं उत्तराशी जुळणारा तो पर्यायाला टिक करा. आलं लक्षात. बघा अशा पद्धतीने आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. आलं लक्षात. चला 5,84,356 या संख्येमध्ये 5च्या स्थान मूल्यांची बेरीज किती. हे बघा ही जी 5 आहे यांच्या स्थान मूल्यांची बेरीज म्हणजे यांची बेरीज करायची पण स्थानिक किमतींची बेरीज करायची आहे. ज्यांचे जे स्थानिक मूल्य आहे यांची बेरीज. आता बघा या 5ची किंमत किती आहे 5 लक्ष आहे. हे इकडचे सगळे शून्य ठेवून द्यायच्यावर मग चला याची किंमत किती आहे रे 50 आहे. मग एकक दशक इथे येतो 50 म्हणून इथे 50 ठेवावं लागेल आपल्याला. मग काय करायची यांची बेरीज करा. बेरीज यांची हे 5 हे 0 शी 0 हे 5 शी 5 हे 0 शी 0 या शून्याला 0 हे 0 शी 0 आणि 5 शी 5. आलं उत्तर काय येईल मग 5,50,000 असं जे उत्तर असेल ते आपलं उत्तराचा पर्याय असेल. लक्षात आलं. चला परीक्षेत आणखी एक प्रश्न असा येतो की आपण एक टॉपिक घेतला होता सर्वात 1 अंकी लहान संख्या 1 अंकी मोठी संख्या 2 अंकी लहान संख्या
बघा मग आपण परत एकदा रिपीट घेऊया का तर एक अंकी सर्वात लहान कोण आहे एक अंकी लहान सर्वात मोठी 9 दोन अंकी लहान 10 दोन अंकी सर्वात मोठी 99 तीन अंकी सर्वात लहान 100 तीन अंकी सर्वात मोठी 999 चार अंकी सर्वात लहान हे बघा 1000 आणि सर्वात मोठी 9999 सर्वात पाच अंकी सर्वात लहान 10000 आणि पाच अंकी सर्वात मोठी 99999 सहा अंकी सर्वात 1,00,000 लक्षात आलं बघा आणि इथे 9,99,999 अशी म्हणजे सहा अंकी लहान सहा अंकी मोठी एक अंकी लहान एक अंकी मोठी. तर यावर परीक्षेत प्रश्न असा विचारला जातो का कोणता 5 अंकी कमाल संख्या. परीक्षेत प्रश्न आहे 5 अंकी कमाल संख्या. कमाल संख्या 5 अंकी कमाल संख्या म्हणजे मोठी संख्या आणि 5 अंकी किमान संख्या यातील फरक काय. मग आता फरक म्हटलं की वजाबाकी लक्षात ठेवा. 5 अंकी कमाल संख्या कुठे रे 5 अंकी इथे आहे 1 2 3 4 5 हे बघा ही 5 अंकी कमाल म्हणजे ही मोठी आणि 5 अंकी लहान संख्या किमान संख्या हा काही लहान संख्या यांचा फरक म्हणजे काय करायचा वजाबाकी करताना काय करतो आपण मोठी संख्येतून लहान संख्या वजा करतो म्हणजे 99,999 बघा 99,999 5 अंकी आहे ना तर यातून आपल्याला लहान संख्या वजा करायची कोणती 10,000. चला करूया वजाबाकी 89 909 909 909 आता 9तून 1 गेला 8 उरला 89,999 असं याचं उत्तर येतं. लक्षात आलं. अशा पद्धतीने आपण परीक्षेमध्ये येणारे प्रश्न सोडवू शकतो. चला आणखी एक प्रश्न असा आहे परीक्षेमध्ये येणारा चला पाहूया. परीक्षेत एक चौकट दिली जाते कशा पद्धतीची बघूया. दिसतंय का सर्वांना अशा पद्धतीने यामध्ये अंक दिलेले असतात. आता इथे अंक नाहीये अंक बरोबर इथला अंक त्यांनी गायब केलेला आहे. त्यानंतर इथं y टाकलाय इथं आहे z त्याच्यासोबत आहे 4 9 2 आणि परीक्षेत विचारतात की या x y आणि z या ठिकाणी कोणते अंक येतील. पर्याय पण दिलेले आहेत त्यांनी. पहिला पर्याय काय आहे बघूया 6 5 आणि 7 म्हणजे 6 कुठे येईल समजा इथं 5 इथं आणि 7 झेडच्या ठिकाणी सिरियल वाईज. दुसरा पर्याय आहे 5 6 7. तिसरा पर्याय काय आहे 7 6 5 7 6 आणि 5 आणि चौथा पर्याय काय आहे 6 7 आणि 5. आता तुम्ही जे एक लक्ष केलं तर या परीक्षेत असं विचारतात उभी आणि आडवी यांची बेरीज समान आली पाहिजे. मग बघूया आपण येते का 8 आणि 3 11 आणि 4 15 इथली 15 आली हे बघा ही 15 आहे. चला इथली बघूयात 4 आणि 9 13 आणि 2 15. मग आपल्याला आता अंक असे शोधायचे आहेत की त्यांची आडवी बेरीज केली की इथं किती यायला पाहिजे मग 15 यायला पाहिजे आणि यांची उभी बेरीज केली की इथं सुद्धा 15 यायला पाहिजे आणि यांची सुद्धा आडवी बेरीज किती यायला पाहिजे 15च यायला पाहिजे. तर मग कसे शोधायचे ते अंक आपल्याला पर्याय दिलेत त्यांनी. एक एक अंक ठेवून बघू. मग अगोदर 6 ठेवून बघू. इथं जर 6 ठेवला तर आपण समजा हे x आहे xच्या ठिकाणी इथं 6 ठेवला तर काय होईल 8 आणि 1 9 आणि 6 की झाले 15. आलं उत्तर 15. एक तर आलं. आता उभी जर मांडणी केली तर तिथं सुद्धा काय यायला पाहिजे 15च उत्तर यायला पाहिजे. आता इथं आपल्याला 6 आलं म्हणजे पर्यायातला आपण एक पर्याय शोधून बघितला. त्याच्यानंतरचा कोणता अंक आहे वायच्या ठिकाणी 5 इथे 5 ठेवून बघू आपण आणि इथे झेडच्या ठिकाणी 7 कारण आपण पहिला पर्याय घेतलाय म्हणून ठेवून दिले आपण अंक. चला 7 आणि 6 13
13 आणि 2 15 आलं उत्तर. आता इथं बघूया आडवी मांडणीमध्ये 7 आणि 5 12 12 आणि 3 15 आलं का. म्हणजे आपला पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. परीक्षेमध्ये सुद्धा असा प्रश्न येतो. मग त्या संख्या कोणत्या शोधा, अशा पद्धतीने आपण त्या संख्या शोधायच्या आहेत. बघा असे छोटे छोटे ट्रिक्स आहेत की ज्याच्याद्वारे आपण ह्या संख्या शोधू शकतो. समजलं का हा प्रश्न कशा पद्धतीने आपण सोडवला तो. उभी आणि आडवी मांडणी मध्ये येणारी जी बेरीज आहे ती सारखीच आली पाहिजे. अशी संख्या कोणत्या शोधा असंही म्हटलं जातं. त्यामुळं लक्षात ठेवा. आणखी एक प्रश्न असा येतो, 2 अंकी सर्वात मोठी 2 अंकी सर्वात लहान मूळ संख्या. 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या कोणती रे. आपण माहिती आपल्याला कोणती 97. आणि 2 अंकी सर्वात लहान संख्या कोणती आहे. मग सर्वात लहान कोणती असेल तुम्हाला माहिती सर्वांना 11 सर्वात लहान आहे. मग काय म्हणतंय यातील या संख्येतील फरक किती. मग फरक किती जर काढायचा असेल तर वजाबाकी करावी लागेल. ही 6 आणि ही 8. फरक किती आला इथं 8 86 हा फरक आलेला आहे. पर्याय जो असेल तो आपण करायचा. कच्च्या कागदावर असं जर केला तर नक्कीच आपल्याला याचा फायदा होतो. चला परीक्षेत प्रश्न असा आणखी एक आहे की 1 ते 50 पर्यंतच्या संख्येमध्ये एकूण मूळ संख्या किती. 1 ते 50 पर्यंतच्या संख्येत मूळ संख्या किती. मूळ संख्या आता आपला चार्ट जर पाठ केला तुम्ही तर नक्कीच पटपट लक्षात येईल तुमच्या. तर बघा पहिल्या 1 ते 10 म्हणजे 2 3 5 7 पुन्हा बरोबर 11 13 17 आणि 19 लक्षात घ्या पटकन. त्यानंतर 23 आणि 29 त्याच्यानंतर 31 आणि 37 आणि 41 43 आणि 47. चला मोजा मग 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. एकूण किती संख्या आहेत. मग टोटल 15 संख्या आहेत 1 ते 50 पर्यंतच्या संख्येमध्ये मूळ संख्या. आता आपण मूळ संख्या कशाला म्हणतात हे आपण पाहिलंय. तर एकदा सांगतो, ज्या संख्येला फक्त 1 नीच भाग जातो आणि त्या स्वतःच्या संख्येने भाग जातो अशा संख्यांना काय म्हणतो आपण मूळ संख्या असं म्हणतो. लक्षात आलं. आता परीक्षेमध्ये आणखी एक प्रश्न येतो, सहमूळ संख्या. बघा ज्या मूळ नाहीयेत ज्या मूळ नाहीत परंतु दोन्हींचा सामायिक 1 आहे. कोणांचा समजा 3 आणि 4 ही जर 2 संख्या घेतल्या तर या दोन्ही संख्येला एकाच संख्येने भाग जाणारी कोणती संख्या आहे 1 आहे. 2 आणि जातो हिला भाग, मग याला जातो का 2 आणि नाही जात, म्हणून या कोणत्या सहमूळ संख्या आहेत. सहमूळ संख्या परीक्षेमध्ये यावर सुद्धा प्रश्न विचारला जातो. म्हणून अशा पद्धतीने आपण जर परीक्षेत थोडासा अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल. कळलं. बघा मुलांना छोट्या छोट्या आहेत आपण शिकवलेलं आहे शाळेत. परत एकदा रिव्हिजन म्हणून घेतोय मी. चला पुढचा प्रश्न काय 40 ते 50 या संख्येतील मूळ संख्यांची बेरीज किती. 40 ते 50. मग कोणते 43 ते 50 41 43 आणि 47 या संख्यांची काय म्हणते बेरीज किती मूळ संख्यांची. आता आडवी मांडणी करून ज्याला येते उत्तर करायला त्याने करू शकता पटकन. कशी 1 आणि 3 4 4 आणि 7 11 11 ला आला 1 हातचा आला 1 लक्षात बाजूला ठेवा तसाच. मग हे 4 हे 4 आणि 4 4 1 4 4 2 8 4 3 12 हातचा आला 1 13. 100 किती येईल मग 133 का 131. बघा किती येते 131 येते. उभी ज्यांना जमतच नसेल त्यांनी काय करा 143 43 आणि 47. बघा मग अशा पद्धतीने 3 आणि 4 आणि हा 7 11 11 शिल्लक हात चालू 1. बघा अगोदर या 3 इंची करा 4 1 4 4 2 8 4 3 12 आणि 13. अशा पद्धतीने 131 पर्याय क्रमांक अशा पद्धतीने करता येतो. कळलं. परीक्षेत असाही प्रश्न येतो किंवा 40 ते 50 मधल्या मूळ संख्यांची बेरीज 10 ते किंवा 1 ते 10 मधल्या मूळ संख्यांची बेरीज. आता परीक्षेत आला 1 ते 10
पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज. पटकन लक्षात आल्या पाहिजे आपल्या मूळ संख्या कोणत्या आहेत. 2, 3, 5, 7 लक्षात आले. मग यांची बेरीज काय येईल मग. 3 आणि 2 5, 5 आणि 5 10 आणि 17 आले लक्षात. अशा पद्धतीने तुम्ही पटकन बेरीज करा. प्रत्येक यांची बेरीज करून बघा घरी गेल्यावर. 11 ते 20 या दरम्यानची, 21 ते 30 या दरम्यानची, 30 ते 31, 31 ते 40, 41 ते 50 अशा संख्यांच्या मधल्या बेरीजा करा. ध्यानात ठेवा, सराव करा, तुमच्या पटकन लक्षात येईल. आलं लक्षात. छोटे छोटे मुद्दे आहेत जे की वारंवार येतात. म्हणून बघा मग अशा पद्धतीने परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. चला आणखी एक प्रश्न असा येऊ शकतो परीक्षेमध्ये आहे असा एक प्रश्न. आकृती आहे. सर्व आकृत्यामध्ये असलेला अंक कोणता असा एक परीक्षेत प्रश्न आहे. बघा सर्व आकृत्यामध्ये म्हणजे त्रिकोणात बी असला पाहिजे, आयतामध्ये पण असला पाहिजे आणि वर्तुळात पण असला पाहिजे असा एक परीक्षेत प्रश्न आहे. तर मग बघा मग हा एक फक्त त्रिकोणातच आहे, हा 5 त्रिकोणात आणि आयतामध्ये आहे, 6 त्रिकोणातच आहे, 4 फक्त वर्तुळ आणि त्रिकोणात आहे. आहे ना, दिसतोय ना तुम्हाला. आता 3 बघा वर्तुळात पण आहे, त्रिकोणातही आहे आणि आयतामध्ये सुद्धा आहे. म्हणून याचं उत्तर काय येईल मग 3. लक्षात घ्या असे परीक्षेत प्रश्न येतात. म्हणून ध्यान दिलात तर छोटे छोटे प्रश्न सहज रीतीने सहज सोप्या पद्धतीने आपल्याला सोडवता येतील. चला तर मग आजच्या पुरता आजचा हा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्यक्ष स्वाध्याय सोडवायला घेणार आहोत. एक एक प्रश्न आणि त्यावरचं स्पष्टीकरण आपण घेऊया. व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, इतरांनाही शेअर करा जेणेकरून याचा फायदा होईल. आणि जर आमच्याकडून काही त्रुटी राहिलेल्या असतील किंवा काही मुलांना जास्तीचं सांगायचं असेल आणि ते राहून गेलं असेल तर नक्की कॉमेंटद्वारे कळवा की सर हे राहिलेलं आहे, तुम्ही हे घ्यावं, मुलांना याचा फायदा होईल. त्यामध्ये आपण दुरुस्ती करूयात आणि मुलांना त्याचं जास्तीचं ॲडिशनमध्ये सांगूयात. तोपर्यंत धन्यवाद.